जब भी आप बाइबल के बारे में सोचते होंगे तो बाइबल एक सुंदर सी किताब की तरह हमारे हाथ में रहती है। उसमें कवर अच्छे अच्छे हैं, किसी के पास गोल्डन उसकी साइड है, और थंब इंडेक्स है कि हम थंब से बाइबल को खोल सकते हैं, किसी भी किताब में जा सकते हैं वगैरह। लेकिन उस बाइबल को बाइबल तक पहुंचाने के लिए परमेश्वर ने बहुत सुंदर काम किया है। और उसके काम करने के तरीके ये है कि उसने अपने शरीर को, जो परमेश्वर प्रभु यीशु मसीह का शरीर है, उसे साथ लेकर इस काम को पूरा किया है। यानी कि चर्च के द्वारा इस काम को सुंदरता से पूरा किया परमेश्वर ने। तो इसीलिए आज के जो चार विषय हैं वो बायबल, ख्रिस्त, चर्च आणि नैतिक जीवन, ह्या चार गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत। आणि हिंदी आणि मराठी मिक्स करून मी बोलणार आहे। त्यामुळं मलाही थोडस सोपं जाईल, कारण काही वेळा मला मराठी शब्द सापडत नाहीत आणि हिंदी शब्द लवकर सापडतात। पुढे जाऊया। तर आजच्या ह्या मीटिंग मध्ये तुम्ही सगळे आलात आणि त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। त्याचप्रमाणे अ, जे जेवणाचा कार्यक्रम आहे माझ्यासाठी थोडस ठेवून पाठवून द्या इकडे पोस्टाने वगैरे, म्हणजे मलाही त्यात आनंद घेता येईल। अम, पण तसं करता येणार नाही कदाचित, पण जर करता आलं तर सलमान दादा तुम्ही ते करा, म्हणजे मलाही थोडी बिर्याणी खाता येईल। पुढे आपण जाऊया। हे काही विशिष्ट गोष्टी आहेत आपल्या समाजात, ख्रिस्ती समाजामध्ये ह्या गोष्टींविषयी अजून जास्त चर्चा मी पाहिलेली नाही। आणि त्या कुठल्या गोष्टी आहेत? त्या म्हणजे त्या म्हणजे बेल्जिक श्रद्धा वचन, हायडलबर्ग प्रश्नोत्तरी आणि डार्टची कॅनॉन्स। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याविषयी आपल्या समाजामध्ये लोक अजून अ, जास्त प्रमाणात ह्याविषयी चर्चा करत नाहीत। का माहितीये का? कारण ह्याचे मराठी अनुवाद फार आत्ता एवढ्यात झालेले आहेत, 2005 किंवा 6 मध्ये। आणि बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीत। पण ह्या गोष्टी आपल्याला कळणं, माहिती असणं फार गरजेचं आहे। मग आता थोड्या वेळापूर्वी मी एक प्रश्न विचारला होता की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये किती अध्याय आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं होतं 50 अध्याय आहेत। मग दुसरा प्रश्न कठीण, की मग हे 50 अध्याय बायबलमध्ये केव्हा दाखल झाले, किंवा जी वचनं आहेत ती बायबलमध्ये केव्हा आपल्याला पाहायला मिळाली? कारण सुरुवातीला बायबल जे होतं ते अशा प्रकारे होतं की त्यात हे जर तुम्हाला चित्र दिसत असेल तुमच्या मोबाईलवरती, तर ह्याच्या पाठीमागे जे शब्द लिहिलेले आहेत ते ग्रीक शब्द आहेत आणि हिब्रू शब्द पण आहेत मराठीच्या पाठीमागे। यु नो, यू सी समथिंग देअर। हिब्रू आणि ग्रीक भाषेमध्ये असे शब्द होते की त्यात काना मात्रा नव्हते आणि वावल्स जे ते पण नव्हते, नंबर्स पण नव्हते, वचनाला नंबर पण नव्हते। मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी बायबलच्या सुरुवातीच्या अध्याय, शेवटचा अध्याय, ह्या सगळ्या गोष्टी 900 वर्षानंतर बायबलमध्ये देवाच्या लोकांनी त्या टाकल्या। मग ह्याचा अर्थ असा नाही की लोकांनी हे बायबल लिहिलं। म्हणून आपल्याला हे काही वचन मी इथं दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण विचार करणार आहे। बायबल हे देवाचे वचन आहे, तर प्रेरित वचन आहे, पवित्र आत्म्याने प्रेरित केलेलं देवाचं वचन आहे। तर त्यात मी आज मला देवाने काहीतरी स्वर्गातून काहीतरी सांगितलं, मग मी पण त्यात काही ऍड करू शकतो का? तर त्याचं उत्तर असं आहे की नाही करू शकणार आपण, कारण देवाचं पवित्र वचन, बायबल, पवित्र शास्त्र, पवित्र देवाचं वचन हे पूर्ण आहे आणि त्यात कुणीच काही ऍड करू शकत नाही। मग हे कशासाठी आपल्याला दिलेले देवाने? आपला विश्वास दृढ करण्याकरता आणि जीवनासाठी हे एक अंतिम निर्णय, असं असं आपल्याला देवाने हे दिलेलं आहे। दिस इज दी हे फाइनल है, इसके अनुसार ही हमें चलना है। और हमारा जो भी विश्वास है, प्रभु के ऊपर जो हम विश्वास करते हैं, वो विश्वास भी इसी के आधार पर होना जरुरी है। तो विश्वास व जीवनासाठी अंतिम अधिकार म्हणून हे देवाचं वचन आपल्याला दिलेलं आहे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट बायबल विषयी काय आहे? तारणासाठी पुरेसे आणि स्वतः स्पष्ट करणारे असे हे वचन आहे। म्हणजे या बायबलमध्ये आपल्याला जर वचनांची
ओढ आहे की देवाचं वचन मला काय सांगतं, माझ्यासाठी देवाच्या वचनामध्ये काय आहे, हे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी देवाने आपल्याला आपल्या तारणासाठी दिलेल्या आहेत, स्वतःच्या तारणासाठी, माझ्या तारणासाठी. म्हणजे मी पास्टर आहे म्हणून मला हे वचन दुसऱ्यांना सांगण्यापुरतंच वचन नाही, तर माझ्या उद्धाराकरता पण आहे. आणि हे स्वतः आपलं अस्तित्व ठेवून त्याचं स्पष्टीकरण देणारं असं देवाचं वचन आहे. मग देवाच्या वचनातून आपण जेव्हा काही गोष्टी वाचतो त्या कशा कशा सिद्ध होतात किंवा देव मला काय त्यातनं सांगतो, हे देवाचंच वचन आपल्याला सांगणार. त्यासाठी कुठली तरी कॉमेंट्री किंवा कुणाला तरी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगटीकरण अशा गोष्टी गरजेच्या नाहीत. कारण देवाचं वचन हे स्वतः स्पष्ट करणारं असं आहे. ते एक वचन दुसऱ्या वचनाविषयी ते स्पष्टीकरण देतं. मग एक प्रश्न विचारावा असं वाटतो इथे. आपल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की देवाने मनुष्याला मातीतून बनवलं, मातीतून आपल्याला देवाने बनवलं, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुम्ही काळजीपूर्वक जर वाचलं तर इतरही गोष्टी जे प्राणी आहेत आणि पक्षी आहेत, यांना देवाने कसं बनवलं, तर त्याचं उत्तर पण बायबलमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. बऱ्याचशा लोकांना, आता आपण समोरासमोर असतो तर मी तुम्हाला प्रश्न विचारला असता तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं असते की देव बोलला आणि त्या गोष्टी झाल्या. पण आपण अध्याय 1 आणि अध्याय 2 जर काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला ह्यात काहीतरी काहीतरी महत्वाचं पाहायला मिळेल. मग तुम्ही पहिल्या अध्यायात ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या त्या दिवसाविषयी जर पहिल्या अध्यायामध्ये वाचलं आपण, तर आपल्याला कळेल की ह्या जमिनीतूनच सगळ्या गोष्टी वरती आल्या. 6व्या दिवसाविषयीच जर आपण कुणाकडे जर बायबल असेल तर 6व्या दिवसाविषयीची चर्चा इथं आपण करू शकतो. किंवा समजा मी ठरवलं की एक मिनिट मी स्टॉप करतो शेअरिंग इथे आणि आपण ह्यात जाऊया, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊया आणि पहिला अध्याय जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही उघडा, पहिला अध्याय. आणि पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा 6व्या दिवशीची चर्चा होते तर त्याचं 24वं वचन कुणीतरी माझ्यासाठी वाचा. बघा काय लिहिलंय त्या त्या वचनामध्ये. कुणाचा आवाज येईल का मला, किंवा ज्यांच्याकडे अनम्यूट करून तुम्हाला ते वाचावं लागेल. 24वं वचन मराठीमध्ये पण वाचू शकता. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 24वं वचन. फिर परमेश्वर ने कहा, पृथ्वी से एक एक जाति के जीवित प्राणी अर्थात घरेलू पशु और रेंगने वाले जंतु और पृथ्वी के वन पशु जाति जाति के अनुसार उत्पन्न हो। और अच्छा, वैसा ही हो गया। करेक्ट करेक्ट. परमेश्वर ने कहा कहां से उत्पन्न हो? पृथ्वी से. करेक्ट, पृथ्वी से उत्पन्न हो. पृथ्वी से। पृथ्वी से उत्पन्न हो. दूसरा अध्याय 19वं वचन वाचा. कारण क्रिएटर आपला परमेश्वर आहे, पण तो कसा निर्माण करतो ते आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्यांदा त्यांनी पृथ्वी बनवली आणि आता या पृथ्वीतून सगळ्या गोष्टी बाहेर येतात. और और यहोवा परमेश्वर भूमि में से सब जाति के बनेले पशु और आकाश के सभी भांति के पक्षियों को रचकर आदम के पास ले आया कि देखे कि वह उनका क्या क्या नाम रखता है। और जिस जिस जीवित प्राणी का जो जो नाम आदम ने रखा तो वही उसका नाम हो गया। करेक्ट. यहाँ आमीन। पर मैं ये बताने की कोशिश कर रहा हूं हम सबको कि जब हम बाइबल पढ़ते हैं, परमेश्वर का वचन जब पढ़ते हैं, तो कुछ चीजें हैं जो हम उन चीजों को नजरअंदाज कर जाते हैं.
है ना, नजरअंदाज कर जाते हैं। जैसे ये दो वचन बहुत जरूरी है कि हमें पता चलना चाहिए कि केवल मनुष्य नहीं बल्कि संपूर्ण सृष्टि में जिसमें भी जान है वो सबको मिट्टी से बनाया है। इज दैट क्लियर? आगे बढ़ेंगे। दूसरी चीज हम एक भूल जाते हैं परमेश्वर के वचन के बारे में, वो ये है कि हमें लगता है कि ये इस वचन का मुझे मुझे खुद समझ में आने के बाद जैसे मैं लोगों को बताना चाहूंगा वैसे बताऊंगा, मगर ऐसा नहीं है। परमेश्वर का वचन जैसा है वैसे ही उसे पढ़ना चाहिए। उदाहरण के तौर पर जब परमेश्वर कहता है कि एक हाथ आया और उसने दीवार पे अपनी उंगली से कुछ लिखा, तो उसका जब हम उदाहरण, जब परमेश्वर हमसे देता है इस बात को लिखता है, तो हमें एक पहली बात यह है कि परमेश्वर का हाथ क्या है, तो उसका व्याख्यान, उसके बारे में बोलना, उसकी चर्चा हम इस तरह से नहीं करनी कि परमेश्वर का हाथ यानी कि उसकी शक्ति या उसके पास जो भी ऊर्जा है, ऐसा कुछ नहीं। हाथ का मतलब हाथ है ना। उसको बोलते कि जैसे लिखा है वैसे पहले आप उसे सुन लो। जब आप परमेश्वर के वचन को पढ़ोगे तो उसको अपने बुद्धि से उसके पास जाने की जरूरत नहीं है। पहले जो परमेश्वर का वचन हमें बता रहा है उसी तरह से उसे सुनना हमें बहुत जरूरी है। तो अभी कुछ वचन हम यहाँ पर और पढ़ने वाले हैं। दूसरा तिमोथी उसका 3 अध्याय और 16 और 17 वचन, इस पे थोड़ा सा गौर करेंगे हम और आगे बढ़ने की कोशिश करेंगे। तो कोई इसे पढ़े मेरे लिए, दूसरा तिमोथी उसका 3 अध्याय और 16 और 17 वचन। धीरे धीरे पढ़ना। संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है हम्म। और उपदेश और समझाने और सुधारने और धार्मिकता की शिक्षा के लिए लाभदायक है, ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए। आमीन। आमेन। वेरी नाइस। जो जो यहाँ पर एक एक चीज अगर हम ध्यान से देखें, मैं अपने बाइबल में जाना चाहूंगा इस वक्त। यहाँ पर अंग्रेजी में मैं देखना चाहूंगा उसको, किस तरह से बातें यहाँ पे लिखी है। दूसरा, दूसरा तिमोथी 3 का 16। करेक्ट, दूसरा तिमोथी 3 का 16। उसकी एक एक चीज हम अ, देखने की कोशिश करेंगे। वेयर इज माय बाइबल? तीन का 16 बायबलचा जो उपयोग आहे तो त्याविषयी त्यांनी इथं आपल्याला पाहायला मिळतं की गॉड गेव दिस वन, परमेश्वराने ते आपल्याला दिलं। आणि त्याचं त्याचं कारण काय आहे? की सगळ्यात पहिल्यांदी काय लिहिलेलं आहे, की आपल्या लाभाकरता आहे, प्रॉफिटेबल कशासाठी, कसं प्रॉफिटेबल आहे? टीचिंग मध्ये, टीचिंग। तर कुणी हिंदी मध्ये उसको, कोई हिंदी में पढ़े मेरे लिए उसको, एक एक करके। हर एक पवित्र शास्त्र हम्म। परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है अच्छा, यहाँ पर रुकिए थोड़ा और सा। प्रेरणा से रचा गया है का मतलब ये है कि एक बहुत जरूरी ध्यान रखना पड़ेगा हमें कि कोई बंदा उसको लिखने की कोशिश कर रहा है और उसके ऊपर परमेश्वर का आत्मा आता है तो वो अपने आप को भूल जाके वो लिखना चालू कर देता है। ऐसा नहीं है। तो इसको क्या बोलते हैं? मैकेनिकल यूनियन, रीयूनियन। मैकेनिकल यूनियन का कैसे होती है? जैसे आपने साइकिल आप चलाते हैं, तो वो जो गियर है उसमें से चेन जाके पिछला पहिया घुमाती है, तो वो मैकेनिकल कनेक्शन है उस चेन का। जब ये घूम रहा है तो पिछला पहिया चेन की वजह से घूम रहा है, लेकिन चेन का और पिछले पहिए का कोई रिश्ता नहीं है। ये मैकेनिकली वो गियर है, इसमें अटक रहा है, इसलिए चेन की वजह से पहिया भी घूम रहा है। मैंने पेडल मारा तो पहिया घूम रहा है क्योंकि वो चेन है बीच में। इसको बोलते हैं मैकेनिकल कनेक्शन अंग्रेजी में।
तांत्रिक यांत्रिक कनेक्शन। ये जो यांत्रिक कनेक्शन है, इस तरह से नहीं कि परमेश्वर ने बोला लिख और उसने लिखना शुरू कर दिया, परमेश्वर ने बोला रुक तो उसने लिखना बंद कर दिया। ये एक मैकेनिकल कनेक्शन नहीं है, ठीक है। तो ये जो इंस्पायरेशन है वो ऑर्गेनिक कनेक्शन है। कैसा कनेक्शन है? ऑर्गेनिक। ऑर्गेनिक का मतलब होता है, आपने एक बीज देखा होगा, जवार देख लो, गेहूं देख लो, या फिर एप्पल का सीड देख लो, या आम का गुटळी देख लो, है ना, काय म्हणतो, कोय म्हणतो ना आपण मराठीत त्याला। दे ऑल हॅव द एंटायर फ्रूट इन इट। एखादी जर आपण बी घेतली तर त्या बी मध्ये त्या झाडाविषयी सगळं काही आहे। त्या झाडाचा रंग, त्या झाडाला कसल्या प्रकारचं फळ येणार आहे, सगळं काही त्या बी मध्ये आहे। म्हणजे त्या बी मध्ये पूर्ण झाड ऑर्गॅनिकली बंद करून ठेवलेले परमेश्वराने, तर त्याला म्हणतात ऑर्गॅनिक युनिटी। दुसरं एक उदाहरण देतो। आपण लहान असताना 1 वर्षाचे होतो किंवा 9 महिने 10 महिने 10 दिवसांचे होते जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा। तर मग जन्माच्या दिवशी असलेलं माझं व्यक्तिमत्व आणि आता 50 वर्षानंतर माझं जे व्यक्तिमत्व आहे, त्यात मी खरा कोणता? जन्मलो तेव्हाचा, 1 वर्षाचा होतो तेव्हाचा, किंवा किंवा मग मी पुढे वाढत जाऊन काय 50 वर्षाचा झालो तेव्हाचा, तर मी नेमका कोणता मी? आणि आज जो मी आहे तो मी आहे का उद्या असणार आहे मी तो मी आहे? तर ह्याला जे कनेक्शन म्हणतात जन्मापासूनच्या आतापर्यंत, इट्स ऑर्गॅनिक कनेक्शन आहे। मी जो पहिल्यांदा होतो तोच मी आज आहे, जो आज मी आहे तोच उद्या असणार आहे। म्हणजे माझं जे कनेक्शन आहे माझ्या स्वतः जीवनासह, ते पूर्ण आहे। प्रत्येक दिवशी मी पूर्ण आहे। असं नाही म्हणू शकणार की कालचा जो मी आहे तो मी नव्हतो, आजचा जो मी आहे तो मी आहे। म्हणून देवाच्या वचनात जेव्हा हे म्हटलं जातं ना की देवाने हे त्याला इन्स्पायरेशन शब्द आहे हिंदीमध्ये। काय शब्द आपण वाचलं, मी तो विसरलो, काय काय शब्द होता हिंदीमध्ये आपण? प्रेरणा से, प्रेरणा से, है ना, प्रेरणा से त्याने हे वचन दिलं। मग ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्या माणसाचं व्यक्तिमत्व मारून नाही टाकत, तर त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला संगती घेऊन देवाने देवाचं वचन लिहायला लोकांना प्रवृत्त केलं। आणि मग पहिल्यांदा कसं, ते शिक्षणासाठी। परत एकदा कुणीतरी ते वाचा, देवाने प्रेरित केलेलं वचन आपल्यासाठी लाभकारक आहे। पहिला लाभ काय आहे त्याचा? कॅन यू कॅन प्रेरणा। समथिंग? दुसरा तिमोथी 3:16 आणि 17 आपण वाचणार आहे। त्यात वाचा कुणीतरी ते। संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है हाँ, प्रेरणा। और प्रेरणा शब्द के ऊपर मैंने चर्चा की थी। प्रेरणा क्या होती है? ऑर्गॅनिक होती है ना, एक जैविक आहे ती, सुरुवातीपासून आतापर्यंत जैविक आहे। पुढे और उपदेश हम्म, उसके और उसके समझाने वचन से जो उपदेश आता है वो कैसा है? पढ़िए। और समझाने हम्म, और सुधारने अच्छा, और रुक जाइए यहाँ धार्मिकता पे। की समझाने के लिए उसका मतलब होता है पढ़ाने के लिए, इट्स टीचिंग। पढ़ाने के, समझाना मतलब पढ़ाना है ना, टीचिंग। इट हॅज शिक्षकांचं काम आहे ते। पुढे और सुधारने अच्छा, सुधाराचं काम कुणाकडे दिलेलं आहे देवाने? सुधारणेचं काम चर्चचे जे मेन लोक आहेत, एल्डर्स आहेत, आणि जे पास्टर लोक आहेत, आपण जे आहोत, आपल्याकडे सुधारणेचं काम देवाने दिलेलं आहे। पुढे और धार्मिकता की शिक्षा के लिए अच्छा, आणि लाभदायक है। मग ही जी धार्मिकताची जी शिक्षा आहे ती कोण देणार? शिक्षक आणि धार्मिकतेचे शिक्षण देणारे, आणि लोकांना समजून सांगणारे। लोकांना समजून सांगणारे आपण, पण आपण लोकांना धार्मिक शिक्षा देणं आपलं हे सेकंडरी झालं। म्हणजे मी किंवा आपल्यामध्ये जितके पाळक लोक आहेत, आपली पहिली जबाबदारी देवाचं वचन शिकवण्याची आहे। दुसरी जबाबदारी आपली त्या देवाचे वचन जे आपण शिकवतो, त्याचं स्पष्टीकरण देण्याची आपल्याकडं गरज आहे।
आणि जे धार्मिकतेचं शिक्षण आहे ती तिसरी गोष्ट आपल्याला करायची, पण इट इज थर्ड नॉट फर्स्ट. तर मग त्याच्यात प्रथम स्थान कुणाला दिलेलं आहे देवाने? तर ते दिलेलं आहे आई बापाला, आई आणि वडिलांना. आणि ज्यांच्याकडे आई वडील नसतात त्यांचे जे धार्मिक आई वडील किंवा कोण म्हणतात ना माय गॉड फादर, माय गॉड मदर, लोक म्हणतात ना असं. तर देवामध्ये ही माझी माता, देवामध्ये ही माझी आई, देवामध्ये हे माझे वडील. तर त्यांना ती गोष्ट दिलेली. मग त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. देवाचं वचन आपल्याला स्पष्ट करून सांगण्याकरता आणि धार्मिकतेमध्ये चालवण्याकरता पालक साहेब किंवा चर्चचे जे आगवे आहेत किंवा वडील मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा जास्त महत्व आई वडिलांना दिलेले देवाने, कारण त्यांच्या हातात दिलेली ही सेवा की धार्मिकतेचं शिक्षण ते आपल्याला देतात. आई म्हणते सकाळ झाली, उठ, चांगले विचार कर, शाळेला जा, आज संडे, तू चर्चला जा. वडील बोलतात, ज्यांना आई वडील नाहीयेत किंवा ज्यांचे आई वडील धार्मिक नाहीयेत, मग त्यांच्यासाठी एक कोणतरी येतो है ना, पाळक साहेबांची पत्नी येते, सांगते की बाबा मुलांना तुम्ही या शाबात शाळेला. ते जे धार्मिकतेचे शिक्षण आहे त्याचं एक सुंदर उदाहरण कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये. तुम्हाला आठवतं का एक एक एका दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या आई वडिलांसंगती यरुशलेमला गेले आणि ते तिथे थांबले. ते त्यांच्या संगती आले नाही परत. तर मग ते जे शिक्षक लोक होते मंदिरामध्ये ते बोलले, हा मुलगा कोण, हा एवढे चांगले उत्तर कसे देतो? तर तो त्यावेळी 12-13 वर्षाचा असलेला मुलगा हे चांगली उत्तरं कसे देत होता? हा जर प्रश्न आपण जर स्वतःला विचारला तर ह्याचे 2-3 उत्तर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं उत्तर, कारण देव बापाचा पुत्र आहे, त्याला सगळं माहिती आहे. बरोबर की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि म्हणून 12व्या वर्षी त्यांना सगळं काही माहिती होतं. असा विचार करणारा जर आपल्यामध्ये कुणी असेल तर मला त्यांना सांगू द्या की तसं नाही. कारण लूककृत वर्तमानामध्ये 2रा अध्याय आणि शेवटचे वचन 52 वचन, त्या 52 मध्येच असणार आहे कदाचित, त्यामध्ये असं लिहिलंय की तो मनुष्याच्या आणि परमेश्वराच्या नजरेत खरा उतरला. मला इंग्लिशमध्ये आहे माहिती, पण मराठीत त्याचा तसा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ असा की ज्यावेळी 2 वर्षाचं बाळ घेऊन पळून जावं लागलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या आई वडिलांना, कारण तो राजा कोण होता, तो हेरोद राजा होता ना, तो मारून टाकत होता 2 वर्षाच्या खालची सगळी मुलं. मग तेव्हा देव काय सांगतो, तू उचल. योसेफाला काय सांगतो, तू तुझी बायको आणि तुझ्या मुलाला घे आणि कुठे जा, कुठल्या देशात जा, मिसर देशात जा. मिसर देशात जाऊन ते राहिले. मिसर म्हणजे आजचा इजिप्त आहे ना, आजचा इजिप्त देश. मग खूप अंतर आहे ते, जवळजवळ 200 मैल अंतर असणार आहे ते. त्या गाढवावरती बसून ते हळूहळू कुठल्या तरी खाईतून इकडून तिकडून कसं तरी करत ते लोक प्रभू येशू ख्रिस्त त्या बाळाला घेऊन ते पोहोचले. आणि मग ते 12 वर्ष ते तिथंच राहिलेले. त्यांचं गाव कुठलं? आता आता मी महाराष्ट्र सोडून मला जवळजवळ 32-35 वर्ष झाले. मग माझ्या लेकरांसाठी नॉर्थ इंडिया म्हणजे आमचं गाव, डेहराडून म्हणजे आमचं गाव. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म देवाच्या वचनदत्त भूमीमध्ये झाला, परंतु बेथलेमानंतर, यरुशलेमानंतर समारिया आणि हे सगळे शहरं ओलांडत ओलांडत हे कुठले झाले? हा मिसर देशाचा झाला. जर प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं असतं तुझं गाव कोणतं, त्या शास्त्री पुरुषांनी, तर प्रभू येशू ख्रिस्त 12व्या वर्षाच्या त्या लहान मुलांनी त्यांना सांगितलं असतं की मी मिसर देशाचा आहे, मी नासरेतचं नाही, मी बेथलेहमचं नाही किंवा मी यरुशलेमचं नाही, तर मी कुठला, मला आई वडील तिकडून घेऊन आले, मिसर देशातून घेऊन आले. मग त्या मिसर देशात 12 वर्ष चाललं काय होतं? मग मिसर देशामध्ये काय चाललं होतं की जेव्हा आपल्याला माहिती आहे ना प्रभू येशू ख्रिस्तांचे वडील काय करायचे, तर आपण सगळेजण काय उत्तर देणार? ते काय होते? सुतार होते, सुतार. पण ते सुतार फक्त सुतार नव्हते, तर ते दगडाचे सुतार होते. म्हणजे दगडाचं काम करणारे होते ते. म्हणजे थोडक्यात म्हणजे दगडातून टेबल निर्माण करणे, फक्त लाकडातूनच नाही,
किंवा दगडातून वरवटा किंवा गंगाळ किंवा आपल्याला खलबत्ता अशा गोष्टी निर्माण करणे, किंवा दाराच्या फ्रेम्स त्यावेळी दगडाच्या बनायच्या, त्या दाराच्या फ्रेम दगडाच्या बनवायच्या. आता परत दगडाच्या फ्रेम बनवायला सुरुवात केली लोकांनी. म्हणजे आमच्या बिल्डिंगचं काम चालू झालंय तिथे तर लाकडी फ्रेम नाहीयेत, तिथे कसले ते ग्रेनाइटच्या फ्रेम्स आता बसवायला लागले लोक. तर प्रभू येशू ख्रिस्ताचे वडील लाकडी आणि दगड या दोन्हीचं काम करत होते. मग थोडा विचार करायला हरकत नाही, जेव्हा योसेफ दगडाचं काम करत आहे तो येशू बाळाला काय सांगत आहे, अरे तो दगड घेऊन ये, तो नाही थोडा मोठा घेऊन ये. मग ते बाळ काय आहे 10 वर्ष किंवा 5 वर्षाच्या, त्याच्या झेपल असा तो दगड घेऊन येणार. मग त्याचे वडील त्याला काय सांगणार की ही जी दगडाची पाटी तू घेऊन आला, अशाच दगडाच्या पाटीवरती देवाने 10 आज्ञा लिहिल्या, आणि त्याची पहिली आज्ञा ही, दुसरी ही, तिसरी ही, 5वी 10वी ही, आणि ह्या 10व्या आज्ञा मग त्या, अरे देवाने बनवलं हे. मग देवाने असं वडिलांनी आणि आईने दिलेले 12 वर्षाचं शिक्षण. कारण यहुदी समाजामध्ये त्यांना सांगितलं तुम्ही बसताना, उठताना, झोपताना, दाराच्या गुहेवरती, पटीवरती सगळीकडे देवाचं वचन तुम्ही बोला. क्षमा हो इस्रायल. मग इस्रायल माणूस कुठेही जरी गेला जगामध्ये, आता पळून हे इस्रायल मधून पळून आलेले आहेत, त्या भीतीनुसार देवाने सांगितलं तू जा आणि त्या मिसर देशामध्ये राहा, पण माझं वचन तू विसरू नकोस. पेंटाट्यूक, पहिली 5 पुस्तकं बायबलची, तू ते विसरू नको. आणि येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा जी 39 पुस्तकं होती जुन्या कराराची, ती सगळी पुस्तकं त्याच्या वडिलांना माहिती होती. नेहमया कोण आहे माहिती होतं, यहोशवा कोण आहे माहिती होतं, या 12 ट्राईब्स माहिती होत्या, मोशे कोण, अब्राहम कोण, सगळं त्यांना माहिती होतं. म्हणून योसेफ हे एका धार्मिक परिवारातून ह्या मुलाला घेऊन तो मिसर देशात गेलेला आहे. आणि त्याच्या आईविषयी, मेरीविषयी काय म्हणतो देव, की ही सगळ्यांमध्ये उत्कृष्ट आणि तिला देवाचं भय असणारी मुलगी, तिला देखील देवाचं वचन माहितीये. मग धार्मिकतेच्या शिक्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वाढ करण्याकरता त्याच्या आई वडिलांचा फार मोठा हात आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून जर कुणाला असं वाटत असेल ना की देव होता बाबा तो प्रभू, त्याला ते करता आलं, आपण आपल्या पोरांना सांगितलं ना की उपास करा, प्रभू येशूने 40 दिवस उपास केले, तर आपला तरुण मुलगा काय म्हणतो, तो देव होता म्हणून त्यांनी ते तो करू शकला है ना. अरे तुम्ही चांगले राहा, अरे तो देव होता म्हणून तो चांगलं, असं नाही. सगळ्या पापांना, सगळ्या गोष्टींना त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. तुम्हाला कधी असं वाटतं का की प्रभू येशू ख्रिस्ताला सकाळी टॉयलेटला जावं लागत असेल, जावं लागलं तेव्हा कपडे स्वच्छ करणं किंवा आई वडिलांची संगती भांडे घासणं, या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने जवळून केल्या. आणि त्या करत असताना जी शिकवण त्याला मिळाली, त्या शिकवणीला म्हणतात धार्मिक शिकवण. हा आमचा चांगला धार्मिक मुलगा आहे, म्हणजे हा सकाळी 4 वाजता उठतो, प्रार्थना करतो आणि मग आई संगती भांडतो नंतर, किंवा तो स्वयंपाक खोलीत काम करत नाही, टॉयलेट स्वच्छ करत नाही, तर तो धार्मिक नाही. धार्मिकता कशी आहे, धार्मिकता त्या माणसाच्या जीवनामध्ये स्वच्छतेला प्राधान्य देणारी. आणि तो जेव्हा जिथं उभं राहील त्यावेळी लोक विचारतील हा कोण, हा एवढा धार्मिक कसा. आणि कसं होतं, हे देवाच्या वचनातूनच होतं, दुसरा कसलाच उपयोग नाही. आम्ही आता काल परवा विचार करत होतो की भारताला स्वच्छतेकडे घेऊन गेलं पाहिजे आपण, पण भारताला स्वच्छतेकडे घेऊन जाण्याकरता मनोवृत्ती चांगली पाहिजे. आणि ती मनोवृत्ती कुठूनच येऊ शकत नाही, ती फक्त देवाच्या वचनातूनच येऊ शकते. म्हणून स्वच्छ भारत अभियान जर चर्चनी जर हातात घेतलं तर आपल्याला खरोखर स्वच्छ भारत पाहायला मिळेल. तर हे जे तिमोथीच्या पत्रामध्ये 3रा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे ना, धार्मिकतेची शिक्षा किंवा शिकवण देणं किंवा डाटणं किंवा लोकांना चांगल्या प्रवृत्तीकडे वळून घेऊन येणं, हे फक्त देवाचं वचन करू शकतं. आणि त्यात जे वडील मंडळी आहे, चर्चचे जे कमिटीचे मेंबर आहेत, जे पास्टर लोक आहेत, त्यांची पत्नी, किंवा जे आई वडील आहेत धार्मिक वचनातून चालणारे, हे सगळे मिळून या देवाच्या वचनाचा उपयोग करण्याकरता देवाने आपल्याला देवाचं वचन दिलेलं आहे.
आपण आता दुसऱ्या वचनाकडे जाऊया. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 20 ते 21 वचन कुणीतरी वाचा माझ्यासाठी. पटकन काढा, वाचा, कारण आपल्याला वेळ कमी. अजून अजून 3 मोठ्या गोष्टी पाहिजेत. आपण बायबल विषयी चर्चा करतोय सध्या. दुसरं पेत्र पहिला अध्याय 20 आणि 21 वचन. जब वे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह की पहचान के द्वारा संसार की नाना प्रकार की अशुद्धता से बच निकले नहीं और नहीं, फिर उनमें कौन सा पढ़ रहे हैं आप? पहले यह जान लो पहिले पत्र दूसरे दूसरे पेत्र, सॉरी. पहिले सांगा. हाँ, मैंने शायद पर पहले. पहले यह जान लो कि पवित्र शास्त्र की भविष्यवाणी के अपने विचारधारा के आधार पर पूर्ण नहीं, विचारधारा के आधार पर पूर्ण नहीं होती, फिर से पढ़िए, कोई थोड़े शांति से पढ़िए, मुझे सुनने दीजिए. क्योंकि कोई भी हम्म. क्योंकि कोई पर भी. पहले यह जान लो कि हम्म. पवित्र शास्त्र की हम्म. कोई भी भविष्यवाणी हम्म. किसी के अपने ही विचारधारा के हम्म. आधार पर पूर्ण नहीं होती, करेक्ट. हम्म. क्योंकि कोई भी भविष्यवाणी मनुष्य की इच्छा से कभी नहीं हुई, हम्म. पर भक्त जन पवित्र आत्मा के द्वारा उभारे जाकर पवित्र परमेश्वर आत्मा की से ओर भरे से जाकर बोलते थे, कैसे बोलते थे, लिखते थे. परमेश्वर की ओर से बोलते थे। परमेश्वर की ओर से बोलते थे. उनकी पर्सनालिटी के बारे में अगर आप इसको ओरिजिनल लैंग्वेज में ध्यान से पढ़ेंगे तो आपको पता चलेगा कि परमेश्वर ने व्यक्तियों के अपने व्यक्तिमत्व के साथ अ, एक साथ रखकर उसका इस्तेमाल किया है. निग्लेक्ट नहीं किया किसी को. जैसे पतरस है तो वो जल्दी करने वाला है, तो उसको हमें दिखता है ना. यूहन्ना अपनी प्यार के लिए माना जाता है, तो उसका प्यार उसके वचन लिखने में दिखाई देता है. तो जो लोग परमेश्वर ने 40 लोग परमेश्वर का वचन लिखने में इस्तेमाल किए, उनकी पर्सनालिटी उसमें हमें देखने को मिलती है ना. प्रभु यीशु मसीह जब बात करते तो हमें वो बंदा दिखता है वहां पे कि यार ये इस तरह का बंदा था, जवान, 33 years ओल्ड, वेरी हैंडसम, नाइस, और इतना बड़ा मसल मैन होगा मेरे ख्याल से, क्योंकि इतने बड़े बड़े टेबल उठा के फेंकना आसान काम तो है नहीं. तो जब परमेश्वर का वचन भी जब लिखा गया, तो मूसा ने जो पहली 5 किताबें लिखी है, तो उसमें हमें मूसा दिखाई देता है, उसके उसके तरीके दिखाई देते हैं. और परमेश्वर उसे, जो जब वो वहां था ने, उससे पहले की बातें भी वो लिखता है. जैसे उत्पत्ति का पहला अध्याय, दूसरा अध्याय, उसमें तो वो था नहीं वहां पे, है ना. लेकिन परमेश्वर ने उसे उसके पर्सनालिटी को कनेक्ट करके वो लिख कर दिया है. तो यहाँ पर हम रुक जाएंगे अभी. बायबल ही देवाचे वचन आहे. पवित्र आत्म्याने प्रेरित केलेलं देवाचं वचन आहे. आपल्या विश्वासासाठी, जीवनासाठी अंतिम अधिकार आहे. मी कसं राहायचं, मी काय करायचं, मी कुणाला कसं काय बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगणारं वचन मला मिळालेलं आहे. मी का चांगल्या गोष्टी करायच्या, मी का कुणाविषयी वाईट नाही बोलायचं, देवाचं वचन मला ते सांगतं. मी का उगाच लबाड नाही सांगायचं, लबाडा नाही करायच्या लोकांना. मला देवाने आज असं सांगितलं, तसं सांगितलं. जर देवाच्या वचनात असेल तरच ते बोलणं गरजेचं आहे. आणि विशेष करून आपण जे पाळत जन आहोत, तर आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या जीवनात जे काही बोलतो ते सुरुवातीला देवाच्या वचनात तसं आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. आणि मग ते बोलणं गरजेचं आहे.
आणि असं जर आपण केलं तर मग आपल्याला बायबल कळालं असं म्हणायला थोडस हरकत नाही, कारण देवाचं वचन स्पष्ट आहे. तो देवाचं वचन उगाच लोकांना तंग करण्याकरता कॉम्प्लिकेटेड असं ते नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ख्रिस्त. ख्रिस्त हा बऱ्याचशा गोष्टी ख्रिस्ताविषयी आपल्याला माहिती आहेत, पण दोन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की तो आपला तारणारा आहे आणि तो आपला मध्यस्थ आहे, मनुष्य मध्यस्थ. तो ख्रिस्त पूर्ण देव आणि ख्रिस्त पूर्ण मनुष्य आहे. तोच एकमेव मध्यस्थ आणि तारणाचा मार्ग आहे. त्याने नियम पूर्ण केला, पापांसाठी मरण पावला आणि उठविला गेला. तारण कृपेने आणि विश्वासाने आपल्याला मिळतं. तर हा जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विचार करतो तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि त्या त्या कशा माहिती असणं गरजेचं आहे त्या मी थोडस एक्सप्लेन करणार आहे आता आपल्या संगती. मेसेज आहे, मला तो वाचला पाहिजे. ओके, कोणीतरी आमेन लिहिलं. ओके, ठीक आहे. ओके, आपला तारणारा व मध्यस्थ आहे. ख्रिस्त पूर्ण देव आणि ख्रिस्त पूर्ण मनुष्य असणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्याला एक प्रभू येशू ख्रिस्त जर मनुष्य पूर्ण नसता तर मग आज आपल्याला जो सैतान, ज्याला आपण दियाबल म्हणतो, प्रश्न विचारला असता की मनुष्याला तारणातून बाहेर म्हणजे शापातून किंवा पापातून मुक्ती देण्याकरता माझ्यापेक्षा मोठा देव त्याने ते काढलं लोकांना त्यातून, म्हणून ते वाचले. तर तू देवाशी तो वादविवाद करू शकला असता म्हणजे एखादा 10 वर्षाचा पहिलवानकी शिकणारा मुलगा आणि 25 वर्षाचा पहिलवानकी शिकणारा मुलगा, या दोघांची जर तुम्ही कुस्ती लावली तर 10 वर्षाचा मुलगा काय सांगणार? पडल्यानंतर पाठ टेकली त्याची, मग तो काय बोलला असता की तो 25 वर्षाचा मुलगा होता, त्याच्याशी तुम्ही मला भिडवलं. किंवा एखादा झोपलेला शेर आहे, सिंह आहे, त्याची जर कोणी शिकार केली तर लोक काय म्हटले असते? तो झोपलेला होता रे तो शेर किंवा तो सिंह. मग देवावरती दोष लावणारा सैतानाचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे जगामध्ये? दोष लावणारा आहे तो, है ना? लबाड, दोष लावणारा, असं बोट दाखवणारा, तुम्ही तुम्ही असं केलं, तर तो कधीच हे मान्य केलं नसतं त्याने. आणि त्याने मान्य केलं नसतं म्हणून देवाला काहीतरी करता आलं नसतं असं नाही. तर ख्रिस्त पूर्ण देव आणि ख्रिस्त पूर्ण मनुष्य असणं हे गरजेचं आहे. तो पूर्णपणे मनुष्यत्वामध्ये उभा राहिलेला असा माझा देव, असा माझा उद्धार करता, मनुष्य म्हणून त्यांनी हे सगळ्या गोष्टी पूर्ण केलेला असं माझा तारणारा, इथपर्यंत की मी परत कधी येणार आहे हे पण मला माहिती नाही असं बोलणारा पूर्ण मनुष्य म्हणजे आपला तारणारा उद्धार करता ख्रिस्त. त्याने काय केलं? मनुष्य बनवून ही पूर्ण लढाई जिंकली, मनुष्य बनून जिंकली. आणि त्याला तो अधिकार होता. फिलिपे कराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 6 ते 11 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो पूर्णपणे परमेश्वर असतानाही त्यांनी त्याचा लाभ घेतलेला नाही. ही डिड नॉट टेक बेनिफिट ऑफ इट, है ना? ही being very nature God, he humbled himself and became nothing and he obeyed God. आणि तो शेवटपर्यंत म्हणजे क्रूस खांबापर्यंत तो देवासंगती आणि देवाच्या वचनामध्ये नम्रपणे ओबिडियंट असा राहिला. मग त्याची तुलना करूया आपण. पहिला मनुष्य आदम आणि शेवटचा आदम म्हणजे तो मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त. ठीक आहे, थोड्या वेळात तुम्ही हे विसरून जा की प्रभू येशू ख्रिस्त हे देव आहे. थोड्या वेळ आपण ते विसरून जाऊ. तो देव आहे बिलकुल, नो डाऊट. माझा ख्रिस्त देव आणि माझा ख्रिस्त मनुष्य, त्या दोन्ही नेचरमध्ये राहणारा तो एक आणि अतिशय प्रभावी. जगामध्ये फक्त एकच तसा, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मग पहिल्या मनुष्याने काय केलं? सगळ्यात मोठं पाप काय केलं त्याने? मग आपण त्याचं उत्तर देतो, त्यांनी ते फळ खाल्लं. नाही नाही नाही, फळामध्ये काही असं
काहीतरी विचित्र होतं असं नाही की ते फळ खाल्ल्याबरोबर काहीतरी डोक्यात वीज चमकली असणार, त्यांना काहीतरी स्पष्ट दिसायला सुरुवात झाली की अरे आपण नागडे आहोत वगैरे. असं काही नाहीये. काय मग त्यात त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलं ते करू नको, आणि ते त्यांनी ते केलं. आज्ञा पाळली नाही. मला तर कधी कधी असं वाटतं की आदम आणि हवा दोघ जण बागेत फिरत फिरत त्या झाडाकडे आले असतील एक दोन वेळा, आणि आदामाने त्या झाडाकडे बघून बोलला देखील असेल की ती जी बकरी ते फळ खात आहे ना, ते फळ देवाने सांगितलंय की तू खाऊ नको. म्हणजे बायबलमध्ये असं लिहिलेलं नाहीये, पण एखाद्या बकरीने जर ते खाल्लं असतं फळ तर ते काहीच झालं नसतं. किंवा फक्त हवेने जर ते फळ खाल्लं असतं तरी देखील काही झालं नसतं, कारण आज्ञा देवाने आदामाला दिली होती. पहिला मनुष्य, तो पहिला आदम, त्याला देवाने ती आज्ञा दिली की तू हे खाऊ नकोस. म्हणजे तुला मी काय केलेलं आहे, फेडरल हेड बनवलेलं आहे. फेडरल हेड म्हणजे काय असतं, आता आपण मतदान झाल्यानंतर कुणाला तरी एकाला मुख्यमंत्री बनावं लागतं. मग मी त्याला मत दिलेलं नसलं तरी तो माझा मुख्यमंत्री, बरोबर ना? त्याला म्हणतात फेडरल सिस्टम, डेमोक्रॅटिक सिस्टम. मग आदामाला सांगितलं होतं की तू ह्या सगळ्या गोष्टींवरती आधिपत्य करणारा, आणि तुला मदतनीस अशी तुझी पत्नी, ती तुझी प्रायव्हेट प्रॉपर्टी. माझी पत्नी म्हणजे मला मदत करणारी, माझ्या कामामध्ये माझी सहचारिणी, मला लागणाऱ्या गोष्टी देणारी, ती माझ्या संगती, माझ्यासाठी सगळ्यात मोठा दिलासा असणारी ती माझी पत्नी. इनफॅक्ट बायबलमध्ये पत्नी आणि पती हा शब्दच चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट केला जातो आदाम आणि हावेला. प्रथम पुरुष आणि प्रथम स्त्री त्यांना म्हटलेलं नाहीये, प्रथम पुरुष आणि त्याची पत्नी असा असा उल्लेख केलेला आहे. जर असं असतं ना, प्रथम पुरुष आणि प्रथम स्त्री, मग ते इतके इक्वल झाले असते की पत्नीने पतीच्या अधीन राहायचं नाही ठरवलं तरी ते चाललं असतं, आणि पतीने पत्नीशी प्रेम न करता राहणं ते पण चाललं असतं, कारण तुम्ही दोन वेगळे व्यक्ती आहेत. उदाहरणार्थ, एखादा दोन पाळक लोक एका सेमिनरीतून ग्रॅज्युएट झाले, दोघांनाही सर्टिफिकेट मिळालं, मग चर्च त्यांना काय म्हणणार, दोघं इक्वल आहेत, त्यांनी एकाने दुसऱ्याच्या हाताखाली राहायची गरज नाही. मग समजा एका सेमिनरी मधून किंवा कॉलेजमधून एक मुलगा आणि एक मुलगी ग्रॅज्युएट झाले, तर तर त्या ग्रॅज्युएशन मध्ये त्यांना इक्वॅलिटी मिळाली का? नाही. तर ते दोन वेगळे व्यक्ती आहेत. त्या इक्वल आहेत म्हणजे कशा इक्वल आहेत की त्यांना वेगवेगळे अधिकार दिले, त्यांनी एकमेकाशी कसले संबंध नाही जरी ठेवले तरी समाजात ते काम करू शकतात. परंतु आदम आणि हवेला असं वेगळं व्यक्तिमत्व देवाने दिलेलं नाहीये. ते दोघं एकामेकाच्या विरुद्ध काम करू शकत नाहीत, आणि एकामेकाशिवाय देखील ते काम करू शकणार नाही. दे वुड नॉट बी एबल टू वर्क अपार्ट फ्रॉम वन अनदर. एक दूसरे के बिना वो अधूरे हैं, बिल्कुल वो काम ही नहीं कर सकते. तो ऐसी हालत में जब आदम नहीं फल खाता, तो आदम की जगह पे हवा ने वो फल खाया, और वो फिर जो उसके साथ चल रहा था उसको दिया, उसने खाया, इसलिए उसने आज्ञा का पालन उससे नहीं हो पाया. तो ये जो पहला आदम है उसकी सबसे बड़ी गलती क्या थी कि उसने आज्ञा का पालन नहीं किया. फिर जो आखिरी आदम आया, ख्रिस्त प्रभु यीशु मसीह, पौलुस उसे कहता है कि ये दूसरा आदम और आखिरी आदम, उसने क्या नहीं किया, उसने आज्ञा को तोड़ा नहीं कर कोई भी. मैं इस दुनिया में आया हूं ताकि पूरे धर्म के शास्त्र को मैं पूरी तरह से पालन कर सकूं. आई हैव नॉट कम टू अबॉलिश द लॉ, आई हैव कम टू फुलफिल द लॉ, सेज द क्राइस्ट. जे पहिल्या आदामाने पूर्ण देवाने दिलेला कानून, त्याने दिलेला नियम पूर्णपणे तो तोडला. माझे एक टीचर होते, आहेत ते अजून, तर ते बोलायचे की मला असं वाटतं की हे फळ कुठलं असेल. ते प्रश्न विचारायचे शाळेत, हे फळ जे आदम आणि हवेने खाल्लं ते कोणतं असणार आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ते काय असणार आहे, ऍपल असणार आहे, ऍपल आहे ना. बऱ्याचशा लोकांना वाटतं ऍपल असणार आहे. तर ते बोलायचे नाही नाही, ऍपल नसणार आहे, ते ती पपई असणार आहे, पपई. कारण पपईला इंग्लिशमध्ये पपाया म्हणतात, आणि पपाया पाप आया म्हणून ते कदाचित पपाया असू शकतं.
पण ते काही असू शकतं. ते फळ होतं आणि देवाने सांगितलं होतं की ते फळ तू खाऊ नको. आणि तुम्ही तेव्हा ते फळ खाऊ नका हे जेव्हा देवाने सांगितलं, तर ते करणं आदाम आणि हव्याला दोघांनाही गरजेचं होतं, पण आदामाला प्रामुख्याने फार महत्वाचं ते होतं. मग दुसरा आदाम जो आला, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, मग त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या सापाने परत एकदा तोच प्रयत्न केला आणि तो प्रयत्नात तो पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला पूर्णपणे त्याने फेल करून टाकलं. 40 दिवस उपासानंतर परीक्षा घेतली प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि आपल्याला देवाच्या वचनामध्ये अजून काय काय परीक्षा झाल्या त्या लिहिलेल्या नाहीयेत. योहान शुभवर्तमानामध्ये कसं लिहिलंय की जर सगळ्या गोष्टी मी लिहिल्या तर हे पूर्ण पृथ्वी पण पुरणार नाही, एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत. म्हणजे एक एक लहान लहान गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तो 12 वर्षाचा असताना तो धार्मिक ठरला, तो एक चांगला शिक्षक म्हणून त्याला ओळखलं गेलं. आणि तो आता 33 वर्षाचा आहे आणि उपास करून आला तर त्याच्यावरती हमला झालेला आहे की तू हा दगड घे, भाकरी बनव, तू माझ्या पाया पड, मी हे सगळं तुला देतो. ह्या सगळ्या परीक्षा, आणि तो परीक्षेत पूर्णपणे पास झाला. तू उडी मार, तुला दिव्य दूत झेलून घेतील. आणि ह्या सगळ्या कुठलंच काही चाललेलं नाही. कुठलंच फळ प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने सांगितलं ते करू नको तर त्यांनी केलेलं नाही. त्याने तंतोतंत देवाने दिलेला पूर्ण कायदा पाळला. कुठला कायदा पाळला? जो मोशेने 10 आज्ञा दिल्या, नंतर अनुवादाच्या पुस्तकामध्ये त्याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण घ्या. म्हणजे जे परुषी होते किंवा जे साधुकी होते त्या लोकांना सगळ्या कायद्यानुसार तो सगळ्या कायद्यांमध्ये परिपूर्ण दिसला. मग त्यांनी शोधायची सुरुवात केली. प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्याकरता त्यांनी काय केलं की साबाताच्या दिवशी तू त्या माणसाला तू बरं का केलं? मग त्याचं उत्तर त्यांनी नियमानुसारच दिलं की शाब्बाताचा धनी मनुष्य आहे. मनुष्यासाठी शाब्बात बनवलेला आहे, शाब्बातासाठी मनुष्य नाही बनवलेला. म्हणजे तुम्ही जर ध्यानपूर्वक, जर तुम्ही काळजीपूर्वक जर प्रभू येशू ख्रिस्तांचं जीवन जवळून जर पाहिलं तर एक प्रभावी देवाच्या वचनानुसार चालणारा मनुष्य तुम्हाला पाहायला मिळेल. तो देव आहे, त्यात काडीवर शंका नाही. परंतु हा मनुष्य कोण आहे? हा देवाने दिलेल्या सगळे यहुदी नियम पाळणारा आणि त्या नियमांमध्ये इतका परिपूर्ण आहे की लोकांनी शेवटी हात जोडले आणि सांगितलं की हा नको आम्हाला. का? हा सगळे नियम पाळतो आणि आमच्यासाठी कुणाला सोडा? त्या बरब्बाला सोडा. हा जो तारणारा आहे तो एक मध्यस्थ मनुष्य. आणि त्यामुळं सगळ्यात मोठी थापड जी सैतानाला लागली ती आज्ञा पालन केल्यामुळं लागली. त्याला जे टाचेखाली कुचललं गेलं की तो म्हणायचा ना की बघूया मी का हा नाही पडत खाली, हा कसं आज्ञांचं पालन करतो तेच मी बघतो. तर त्याला देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने एक मनुष्य नात्याने त्याला टाचेने टिचून टाकलं आणि त्याला विचारलं प्रश्न, आता तुझी मौत, तुझं दंश कुठं आहे? बरोबर. आणि म्हणून ख्रिस्त पूर्ण देव आणि ख्रिस्त पूर्ण मनुष्य आहे. मी तुम्हाला फक्त ख्रिस्त मनुष्य आहे ह्याचे उदाहरण मी तुम्हाला जास्त दिलेले आहेत, म्हणजे जास्त वेळ न घेता. ठीक आहे. देव पूर्ण तो कसा आहे? तर तो मृत्यूवरती विजय करून आलेला आहे. तो त्यासाठी आपण 1-2 वचन वाचूया. कलसीकराचं पत्र 2रा अध्याय आणि 9वं वचन कोणीतरी वाचा. कलसीकरास पत्र 2रा अध्याय 9वं वचन. आणि कुणाला तरी जर योहान कृत शुभवर्तमान 14 अध्याय 16 वचन सापडलं तर ते काढून ठेवा. पण पहिल्यांदा आपण कलसीकरास पत्र 2रा अध्याय आणि क्योंकि उसमें ईश्वरत्व की सारी परिपूर्णता सदैव वास करती है. करेक्ट. तो पूर्ण देव आहे है ना. पौलुसने हे लिहिलेलं आहे, त्यांना तो सांगतो त्यांना की तो पूर्णपणे तो देव आहे. इब्रिकरास पत्र 2रा अध्याय 17 वचन पण आपण वाचणार आहे.
पण त्या अगोदर योहान 14:6 वाचा. यीशु ने उनसे कहा, मार्ग और सत्य और जीवन मैं ही हूँ। बिना मेरे द्वारा कोई पिता के पास नहीं पहुंच सकता। त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाच्या दाराविषयी बोलत आहे की मी तो आहे. पण मी तो आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी स्वर्गातून अग्नी पाठवून मी तुम्हाला नष्ट करणार नाही, पण तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल. त्या मनुष्य जो ह्या जगामध्ये चालला, बोलला, वागला, त्याने इथं जेवण केलं, त्यांनी सँडल घातले, कपडे घातले, असा तो मी मनुष्य, तो मी त्या महान देवाचा सत्याचा मार्ग मी आहे. त्या देवाकडे जाण्याकरता जो योग्य मार्ग, तो एकच मार्ग, जे गेट, जे द्वार, तो मी आहे. त्यांनी स्वतःला ही गोष्ट लपून ठेवली नाही की मी देव आहे, हे लपून नाही ठेवलं, परंतु त्याचा उपयोग त्यांनी आपल्या तारणाकरता कसा केला. पहिल्यांदा मनुष्य बनवूनच त्या सैतानाचा पूर्णपणे पराभव केला. तो आपल्या पापांसाठी मरण पावला, तो जीवित झाला, तो उठवला गेला. आणि अजून एक वचन आपण वाचूया, हिब्री करसपत्र 2 अध्याय आणि 17 वचन. दूसरा अध्याय 17 वचन। बोलो. बरोबर. इस कारण उसको चाहिए था कि सब बातों में अपने भाइयों के समान बने, जिससे वह उन बातों में जो परमेश्वर से संबंध रखती है एक दयालु और विश्वास योग्य महायाजक बने, ताकि लोगों के पापों के लिए प्रायश्चित करे। तो देखो, यहाँ पर जो सबसे बड़ी बात हमें याद रखनी पड़ेगी, हमेशा याद रखनी ही पड़ेगी, वो ये है कि वो हमारे जैसा बना, हमें सबसे पहलोटा ठहरा, उसने मनुष्य बनकर परमेश्वर की आज्ञाओं का पालन किया, इसलिए कि हमें उद्धार मिले। और जब हमें उद्धार मिलता है तो हमें भी वही करना है ना। तुम्हें अच्छी चीज दो दे के जा रहा है, तो उसके लिए उसके जैसे बनने के लिए उसने कहा है, तो हमारी जिम्मेदारी बढ़ जाती है ना। मैं ये नहीं कह सकता कि उसने मुझे दिया, अब मैं उसका जैसे मर्जी इस्तेमाल कर लूं। नहीं, तुम्हें भी उसके जैसे बनना है, तुम्हें भी उसके जैसे ही बनना है, ताकि वो आगे गया है, वहां से वो देखेगा, हमें लेगा अंदर, बुलाएगा, है ना। रोमकरास पत्र त्याचा 5वा अध्याय 12 आणि 18 वचन वाचूया आपण. रोमकरास पत्र 5वा अध्याय 12 वचन, 12 आणि 18. केवल यही नहीं, परंतु हम अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा, जिसके द्वारा हमारा मेल हुआ है, परमेश्वर में आनंदित होते हैं। इसलिए जैसा एक मनुष्य के द्वारा पाप जगत में आया और पाप के द्वारा मृत्यु आई, और इस रीति से मृत्यु सब मनुष्य में फैल गई, क्योंकि सब ने पाप किया। आमीन. करेक्ट. परमेश्वराच्या वचनाकडे जर आपण लक्ष दिलं शांतपणे, तर ती जी जबाबदारी आहे ती आज आपल्यावरती पण आहे. आपण म्हणतो ना, मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. मग ख्रिस्ताचं शरीर कसं असलं पाहिजे? ख्रिस्ताच्या शरीरासारखं असलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचं मनुष्यपण हे आपल्या मनुष्यपणात दिसलं पाहिजे, तर तो माझा तारणारा, तर तो माझा मध्यस्थ. मी जर ख्रिस्ताचं शरीर आहे, मंडळीचा मी एक हिस्सा आहे, आणि मग मी माझ्या मंडळीसह, माझी मंडळी जर देवाच्या पुत्राचं शरीर आहे, तर ती त्या पुत्राच्या शरीरासारखीच वागली पाहिजे. मग इथं आपल्याला थोडस दुःख होतं सांगण्याकरता, लोक तसं वागत नाही. लोक त्या ख्रिस्ताच्या शरीराचा अनादर करतात.
आणि मग अशा परिस्थितीत चालतात, असे वागतात की ते ह्या ख्रिस्ताचं शरीर नाही ते स्पष्टपणे दिसायला लागतं. मग आपल्याला परत कुठं जावं लागणार? परत जा त्या विश्वास देणाऱ्या वचनाकडे. हमें परत बायबलमध्ये जावं लागणार. वी हॅव टू गो बॅक टू द वर्ड ऑफ गॉड एंड गेट करेक्टेड. उस वचन से, परमेश्वर के पवित्र शास्त्रों से हमें फिर से शिक्षा लेनी पड़ेगी. जो बुराई है उसे छोड़ना ही पड़ेगा और हमें प्रभु यीशु मसीह के शरीर के तरह यानी कि उसके तरह इस जीवन को जीना पड़ेगा. कोई उपाय नहीं है दूसरा, कर ही नहीं सकते हम कुछ और. दूसरा कोई कारण ही नहीं है कि हम इस दुनिया में हैं. क्या है? हम पैसा कमाने के लिए हैं यहाँ पे दुनिया में? क्या किसी को झूठ बोलने के लिए हम इस दुनिया में हैं? या किसी को ये बताने के लिए हम इस दुनिया में कि मेरे ऊपर पवित्र आत्मा है और मैं ये कर सकता और चंगाई दे सकता हूं? सवाल पूछना पड़ेगा हमें कि अगर कोई चंगाई पाता भी है तो उससे होगा क्या? अगर वो उद्धार ही ना पाए तो उस चंगाई हमारे द्वारा उसे चंगाई मिली तो उसका क्या मतलब बनता है? कुछ नहीं बनता. तो उसका मनुष्यत्व हमारे जीवन में दिखाई देना पड़ेगा. जैसे वो मनुष्य था वैसे मैं भी बन के दिखाऊंगा. और जब मैं वो आएगा, वो मुझे बदल देगा, तो फिर मैं जो जैसे उसको नया शरीर मिला तो वैसे मुझे भी मिल जाएगा, हमें भी मिल जाएगा. और ये सब काम हमें परमेश्वर की कृपा से करणे पडेंगे. तारण कृपेने आणि विश्वासाने आपल्याला मिळालेलं आहे ना. इफिस्करास पत्र 2 अध्याय 10व्या वचनामध्ये 8 ते 10 मध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा उद्धार, तुमचं तारण हे तुमच्या कामाने झालेलं नाही. परंतु याचा अर्थ असं नाही की तुम्ही ते चांगले काम करू नका. तर 10व्या वचनामध्ये लिहिलंय की ते चांगले काम मी तुमच्यासाठी करून ठेवलेले आहेत, ते काम तुम्ही करा. तर तुम्हाला इतरांपुढे हे स्पष्ट करता येईल की तुमचं तारण झालेलं आहे. आणि ते तारण तुम्ही केलेल्या कामाने नाही, तर देवाने कृपेने ते तुम्हाला तारण दिलेले. म्हणजे कसं? जर माझा ख्रिस्त मनुष्य होता तर त्या मनुष्यासारखं मी जर झालो नाही तर तो देव होता याचा मला फायदाच होणार नाही. मग तुम्ही दार ठोकाल, आपण दार ठोकू आणि मी तुला प्रभू प्रभू म्हंटलो, मी तुझ्या नावामध्ये भूत काढली, लोकांना बरं केलं, तर मनुष्यासारखं तू जगला का? त्या ख्रिस्ता तारणाऱ्यासारखं जो मनुष्य होता. तू सगळे जे चमत्कार हे सगळे कुणी केले? तो देव, जो देव आहे तो ख्रिस्त, त्याने ते तर सगळे काम केले. म्हणजे आपण आपल्या पाळकीय सेवेमध्ये कदाचित ही चूक करून बसतो. आपण ख्रिस्त देव आहे त्या देवाचे कार्य आपण करतो. म्हणजे लोकांना आरोग्य देणं, पवित्र आत्म्यातून प्रॉफेसी देणं, म्हणजे सगळे देवाचे काम जो देव ख्रिस्त तो करतो ते आपण करतो. परंतु तो एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याने पापावरती स्वतःच्या मनुष्यत्वाने जे विजय मिळवला, त्यात आपण जर कमी पडत असो तर मग प्रभू येशूच्या वचनानुसार आपल्याला हे पाहायला मिळेल की तुला मी ओळखत नाही असं बोललं जाईल, की आय डो नॉट नो यू. म्हणून जेव्हा आपण ख्रिस्ताविषयी चर्चा करतो ते हे लक्षात असू द्या, एक पाळक या नात्याने, की आपण त्याच्या कुठल्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. त्याचं आरोग्य देणारा, तो लोकांना खजाना देणारा, प्रार्थना ऐकणारा, बरं करणारा, पैसे देणारा, है ना. मग ते सगळे देवाचे काम झाली. त्याचं मनुष्याचं काम काय होतं? त्याने आईवडिलांना मदत केली, आईवडिलांच्या अधीन राहिलेला एक वेळ येऊपर्यंत. मग नंतर त्याने तो प्रश्न विचारला, माझे आई वडील कोण? माझी बहीण आणि माझे भाऊ कोण? की जे देवाचं काम करणारे ते माझे आई वडील. म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये जी प्रगती केली ती देवाच्या वचनांचे पालन करून प्रगती केली. आणि शेवटी मरताना काय म्हणतो? तो त्याच्या आईला विसरलेला नाही. योहानाला म्हणतो की ही तुझी आता आई, हिची काळजी घे, है ना. त्याप्रमाणे जर आपण पाळकीय जीवन जगत नसलो, फक्त आपण त्याच्या दैवीपणाचाच जो उपयोग करून घेत असलो, तर मग शेवटी आपण दार खटखटू त्यावेळी तो दार उघडून म्हणणार की तुला मी ओळखत नाही. मग तो सांगेल की नाही नाही, मी हे केलं ते केलं. हा बाबा, तू सगळं केलं. मी जे धार्मिकतेची कामं केली, दैवत्वाची कामं केली,
पण तू मनुष्याचं काम तू केलंस का? मग आपल्याला कळेल की आपलं आपलं जे तारण झालेलं आहे ते आपल्याला कृपेने दिलेलं आहे, म्हणूनच आपल्याला चांगली काम. इट्स अ रिव्हर्स. तुम्ही चांगले आहात म्हणूनच तुम्ही चांगले काम करा, आणि जर वाईट काम करत असाल तर त्याला कापून टाका आणि त्याच्यावरती कशाचं कुंपण घाला, कशाचं कवर घाला? कृपेचं. मग असा कुठला मोठा खड्डा आहे का की ज्यात जर मी पडलो पापाच्या खड्ड्यात तर देवाचा हात लहान आहे, तो त्या खड्ड्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, मला त्या खड्ड्यातून बाहेर नाही काढू शकणार? देवाचं वचन काय सांगतं? देवाचा हात एवढा तोडका नाहीये, तो तुम्हाला त्या खड्ड्यातून उचलून घेऊन वाचू शकतो. असा परमेश्वर आहे. मग ख्रिस्त, ज्यावेळी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलाल, ज्यावेळी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी प्रचार कराल, तर हे सांगायला विसरू नका की आता आपल्याला त्याच्यासारखं, म्हणजे जो मनुष्य होता त्या मनुष्यासारखं वागणं गरजेचं आहे. आपण अचानक कसं वागायला सुरुवात करतो? आपण त्याच्या दैवीपणाचा आव आणायला सुरुवात करतो, आणि आपल्याला ते करणं गरजेचं नाही. पण आपण तो जो मनुष्य आहे त्या मनुष्याप्रमाणे वागणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया वेळेचे भान ठेवून. मला कुणाचा तरी आवाज येतोय पाठीमाग, म्यूट करा. पुढे हे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे या ठिकाणी मी, देवाच्या न्यायाची तृप्ती, जम्प ओव्हर. सलमोन दादाचा आवाज येतोय मला, त्यांनी म्यूट करा. ठीक आहे. चर्च, आपण चर्च विषयी चर्चा करूया. चर्च म्हणजे काय हा पण फार मोठा विषय आहे, पण थोडक्यात सांगणार आहे. अजून एक विषय राहिलेला आहे, नैतिक जीवन, आणि मग आपण थांबणार आहोत तिथे. चर्च, चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर, त्याची ती वधू. ठीक आहे. ओके, माझा आवाज येतोय का? हात दाखवा. कॅन आय सी युअर हँड? कोई भी? ओके, गुड, थँक्यू. ठीक आहे. चर्च एक पवित्र, सर्वसामान्य आणि प्रेरितीय आहे. चर्च म्हणजे काहीतरी चमत्कारिक शक्ती नाहीये जगामध्ये. चर्च म्हणजे अशी काही चमत्कारिक शक्ती नाहीये की ज्यामुळं लोकांना हात लावला तर शॉक बसेल, किंवा तुम्ही जाल त्या चर्चमध्ये तर तुम्हाला पैसे मिळतील किंवा आरोग्य मिळेल. नाही नाही, सर्वसामान्य पण पवित्र. चर्चची व्याख्या काय आहे? चर्चमध्ये आपण काय म्हणतो ना की हे चर्च मेन लाईन चर्च, ते चर्च कुठली दुसरी लाईन चर्च, है ना? तो आपण भेदभाव ठेवून चालणार नाही, कारण तशा प्रकारे आपण भेदभाव करून आपल्याला काही मिळणारच नाही, त्यातनं आपल्याला आशीर्वाद मिळणारच नाहीत. बरोबर ना? तर जे जे देवाने आपल्याला चर्च होण्याकरता बोलवले, इंडिव्हिज्युअल आपण नाहीये, व्यक्तिगत असं नाहीयेत आपण. आपण कोण आहेत? आपण एकत्र मिळून मग चर्च तयार होतो. मी एकटा चर्च नाहीये. मी तर विश्वासणाऱ्यांसंगती जेव्हा आहे तेव्हा मी चर्च आहे, आणि मी जेव्हा त्या चर्चमधून भटकतो, इकडे तिकडे फिरायला जातो, तेव्हा मी त्या चर्चचा सदस्य आहे, म्हणूनच मी ख्रिश्चन आहे. मग काही लोकांना असं वाटतं की मी आणि माझं बायबल आणि माझा देव एवढं जर असलं तर झालं, ह्यापेक्षा जास्त मला काही नको. मला ते डिनॉमिनेशन नको, मला तुमचं ते काय चालतं दानार पण नको. मी आपलं कमवणार खाणार, मी माझं बायबल आणि माझा देव. तर ही चुकीची भावना आहे. असं नाही, आणि असं होऊच शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण परमेश्वराने आपल्याला ज्या प्रकारे एकत्र करून ठेवलेलं आहे त्याने आपल्याला हलवू दिलेलं नाहीये. एकमेकाला आपण असे जोडलेले आहेत की आपण त्यातून बाहेर नाही येऊ शकत जोपर्यंत आपण देवाच्या राज्यात प्रवेश करत नाही. आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत ऑलरेडी. ओव्हरलॅप म्हणतात त्याला, इट्स ओव्हरलॅपिंग.
अजून पूर्ण झालेलं नाही, परंतु सुरुवात झालेली आहे. तर अशा ह्या मंडळीचे आपण पार्ट आहोत, तर आपण देवाचे, ख्रिस्ताचे शरीर आहोत. मी एकटा देवाचं शरीर होऊ शकत नाही. मी इतरांसंगती जाऊन देवाच्या प्रामाणिकतेत, नम्रतेत एकत्र राहून चालतो, तर मी ख्रिस्ताचे शरीर आहे. पुढे मग हे जे ख्रिस्ताचं शरीर आहे, त्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसल्याच पाहिजेत. पहिली म्हणजे त्यात सुवार्ता, म्हणजे जे चर्च खरं चर्च आहे, प्रामाणिक आहे, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या पापांकरता मारला गेला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो परत येणार आहे आणि तो पवित्र आहे, तो त्रिएक मध्ये एक आहे आणि त्या त्रिएक परमेश्वराने पूर्ण जगाची निर्मिती केलेली आहे. हा माझा जो प्रेषितांच्या कृत्यामध्ये किंवा प्रेरितांची जी विश्वास आहे, अपोस्टल्स क्रीड ज्याला म्हणतो आपण, प्रेरित का विश्वास, त्यातलं कुठलंच काही मी कमी जर केलं नाही आणि त्या प्रकारे माझी सुवार्तेची शुद्धता दर रविवारी पाहायला मिळते, तर त्या चर्चची पहिली खूण ही अशी आहे की त्या चर्चमध्ये शुद्धतेने प्रचार केला जातो, तर ते खरं चर्च नंबर 1. ठीक है. मग आजकल चर्च में जे प्रचार किया जाता, चर्च में ऐसे लोग होते हैं, ऐसा प्रचार करते हैं कि मैं यहाँ गया था, मैं वहां गया था, मैंने ये देखा, कल रात परमेश्वर ने सपने में ये बोला ना, पिक्चर ही देखने को मिलती है संडे को पुलपिट के ऊपर. ऐसा लगता है कि ये तो बाइबल से भी आगे जा रखा है. कभी कभी तो ऐसा लगता है पता नहीं परमेश्वर को भी पता थी या नहीं, ये बात इतनी अच्छी बात ये बोल रहा है. नहीं नहीं, हमारा जो विश्वास है वो परमेश्वर के वचन के अनुसार और उस विचार को हमने जिया है जीवन में मनुष्य के तौर पर, तो उसे उस शुद्धता के साथ हमें प्रचार करना पड़ेगा. मैं आपको कहानियां सुना सकता हूं, मुझे 4-5 एक्स्ट्रा कहानियां शायद पता है जो मैं आपको बता सकता हूं, लेकिन उसका काम नहीं है, जरूरत नहीं है. परमेश्वर का वचन बहुत सुंदर है, उसके तरह जब मैं जीवन जीता हूं तो मेरा जीवन सुंदर हो जाता है, उतना ही काफी है. गवाही, वो गवाही दे सकते हैं हम, लेकिन जो गवाही नहीं है वो बात नहीं करनी हमें. मेरी गवाही ये नहीं है कि मैंने प्रभु यीशु मसीह ने कल रात मुझे सपने में आके ये बोला, तो उससे क्या हुआ भाई, कल रात बोला, तुझे तो प्रैक्टिस करने का मौका भी नहीं मिला. तो हमें ध्यान रखना पड़ेगा. हमारी जो प्रचार होता है, हमारी जो सुवार्ता होती है, वो शुद्ध प्रचार होना चाहिए परमेश्वर के वचन के ऊपर. तो ये पहली खून या पहले चिन्ह है कि ये चर्च अच्छा है. ठीक है. दूसरा चिन्ह, वहां पर जो बपतिस्मा है और जो लॉर्ड सपर है उसका पालन किया जाता हो. कोई चर्चेस कहते हैं कि बपतिस्मा ऐसा हुआ है तो ऐसे दे दो, उनमें ही उलझे हुए हैं. या कोई चर्च ऐसा है कि लॉर्ड सपर हर हफ्ते होना चाहिए, उसमें कप होना चाहिए, दाख मधु होना चाहिए, क्या होना चाहिए, उसी में उलझे रहते. ये दोनों चीजें होनी चाहिए, उसका पालन होना चाहिए और उसका पालन परमेश्वर के वचन के अनुसार होना चाहिए. और वो उसे मिलना चाहिए जिन्होंने एक संस्कार लिया है, उसको दूसरा मिलता है. बपतिस्मा हुआ है तो आपको दूसरा संस्कार लेने का भी अधिकार है. और वो ध्यान जो देता है उस तरफ, वो पादरी होते हैं, वडील जो है चर्च के अगुवे हैं, बड़े हैं, उनके हाथ में वो बातें होती है, तो उनको इस बात को देखकर चलना है. और तीसरी जो अच्छी बात है चर्च की, जो इन 3 बातों पे पता चलता है कि ये परमेश्वर का अच्छा चर्च है, वो है कि जब कोई गलती करता है तो उसका अनुशासन होना चाहिए, उसे उसे ताड़ना होनी चाहिए, उसे बताना चाहिए कि तुझे ये नहीं करना चाहिए, तुझे पाप से बाहर आना पड़ेगा, परमेश्वर के चरणों में तुझे बैठना पड़ेगा. ये बात मतलब इसे डिसिप्लिन कहते हैं, है ना. आत्मिक शिस्तीचा विश्वासू उपयोग होना बहुत जरूरी है. जब हम कोई बात परमेश्वर के वचन के अनुसार करते हैं और उस वचन के अनुसार कलीसिया को बोलते हैं करने के लिए, तो वो तीसरा सुंदर उदाहरण होता है, ये चर्च परमेश्वर की ओर से चल रहा है. 3 चीजें बताई मैंने आपको. सुवार्ता का शुद्ध प्रचार होना चाहिए, जो
सैक्रामेंट्स होते हैं वो उसमें होने चाहिए, और डिसिप्लिन उस चर्च में होनी चाहिए। अगर ये तीन चीजें आपको दिखने को मिलती है तो वो एक अच्छा चर्च है। यहाँ पे कुछ बाइबल के वचन भी है जो मैंने नहीं पढ़े हैं समय को ध्यान में रखते हुए, लेकिन हम आगे बढ़ेंगे। नैतिक जीवन, जो नैतिक जीवन है वो किस तरह के, मतलब मुझे एक अच्छा जीवन जीना है, पाप से दूर रह के जीवन जीना है, तो वो जीवन कैसा होगा? ये बहुत सवाल पूछते हैं लोग। तो पहली बात, चांगली कामे तारण्यासाठी नव्हे तर कृपेप्रती कृतज्ञतेचे फळ आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। अगर मैं अच्छे काम अगर करता हूं तो वो काम इतने अच्छे होने चाहिए कि मेरे से भी अच्छे होने चाहिए। मैं ऐसे कुछ काम करूं जो मेरे से भी अच्छे हो। मतलब ये है, मेरे से अच्छा क्या है? नम्रता मेरे से अच्छी है। मैं नम्र हो ही नहीं सकता। मैं किसी को ये नहीं बोल सकता कि आप सही और मैं गलत, क्योंकि मैं गलत कैसे हो सकता हूं? अपने से बढ़कर काम करो। तुम अच्छे हो लेकिन तुमसे कोई अच्छा है तो उसके लिए अपने आप को नम्र करो। तो जो अच्छे काम होते हैं, मसीह के जो अच्छे काम, एक अच्छे मसीही के अच्छे काम जो होते हैं, वो सबसे पहला काम तो ये है कि वो दूसरों को हमसे भला मानता है, बड़ा मानता है। और फिर उसमें क्या करता है? वो अपने कामों को लेकर घमंड नहीं करता। वो अपने कामों को लेकर दुनियादारी की बातों को कंपेयर करते नहीं बैठता, मैं ऐसा और वो ऐसा। जब भी आपको मौका मिले किसी की बुराई करने का, तो मैं आपको बताना चाहूंगा कि आप मत करिए बुराई। जब भी आपको मौका मिले बुराई करने का, तो मत करिए बुराई। उसी वक्त बता देना अपने आप को कि अरे शायद मैं किसी के बुरा बोल रहा हूं, मुझे रुकना चाहिए, वो अच्छा काम है, वो एक नैतिक जीवन है। ठीक है। फिर क्या करना है? उस बंदे की मदद करो। अगर आपको ऐसा लगता है कि उसमें कमी है तो उसकी मदद करो, उसे प्यार करो, उसे फल दिखाओ अपने जीवन में। दूसरी चीज, हमें प्रभु यीशु मसीह के बिल्कुल करीब रहना है हमेशा। ऐसे रहो जैसे प्रभु आपके बाजू में बैठे हैं, आपके साथ है, आपके दिल में है, आपके कंधे पे वो प्रभु का हाथ है। रोज हर वक्त उसमें एक बन जाओ। आपके बात करने में, मतलब कहीं पर भी हो ना आप, अकेले हो कहीं जा रहे हो, तब भी आपको ये महसूस होना चाहिए कि मेरा प्रभु मेरे साथ चल रहा है। उनसे बात कर सकते हैं आप। निरंतर प्रार्थना में लगे रहो। बात करो उस मसीह से जहाँ पे तुम चल रहे हो, एक दूसरे के लिए, औरों के लिए। और नैतिक जीवन वो है कि जो बंदा खुद को नहीं बल्कि मसीह के लिए जीता है। फॉर मी टू लिव इज क्राइस्ट एंड डाई इज गेन। जो बंदा उस तरह से चलता है, वो नैतिकता का जीवन जीने में आगे आता है। तीसरी बात, जो 10 आज्ञाएं दी है और जो प्रभु यीशु मसीह ने प्रार्थना सुनाई है, उसके अनुसार हमारा जीवन होना चाहिए। अगर वो बातों से अगर हमें यहाँ पर ये कर दिया जाए, इवेल्युएट किया जाए, तो 10 आज्ञाओं में से कोई भी आज्ञा हमने अगर तोड़ी है, तो हमें इस बात का ध्यान रखना पड़ेगा कि हमें उसकी माफी मांग के पीछे पीछे मुड़ना ही पड़ेगा। रही बात प्रभु की जो प्रार्थना है उसके अनुसार जीवन जीने की, तो वो भी बहुत जरूरी है कि प्रभु ने जो हमें सिखाया है उसके अनुसार हमें चलना भी है। कैसे चलना है उसके अनुसार? देखो, परमेश्वर कहते हैं तेरी जैसी स्वर्ग में इच्छा पूरी होती है, वैसे मेरी यहाँ जमीन पर भी हम देखे कि वो पूरी होती है। रोटी कौन सी चाहिए हमें? रोज की चाहिए, कल परसों साल भर की नहीं चाहिए। उसमें तृप्तता है, उसमें कंटेंटमेंट है, उसमें उसमें एक जीवन ऐसा है कि मैं सोचता हूँ कि मुझे कल का नहीं चिंता में लगे रहने। योजनाएं बनानी है, बड़ी बड़ी योजनाएं बनाई है, कोई बात नहीं, लेकिन चिंताएं मत बनाइए। योजना बनाकर आप आगे बढ़िए, लेकिन वो योजना ऐसी होनी चाहिए, इसलिए आज उसकी चिंता में मत लगिए। योजना बनाना और चिंता करना दोनों अलग चीजें हैं। चौथी बात, पवित्र आत्मा से भरकर
खुद के लिए जियो। पवित्र आत्मा से भरकर दुनिया को ज्ञान देने के लिए नहीं कि मुझे पवित्र आत्मा मिला है और आज के बाद मैं तुम्हें ज्ञान सिखाऊंगा, नहीं। पवित्र आत्मा से भरकर परमेश्वर का वचन खुद पे अप्लाई करना शुरू। अपने फटे कपड़े ना उसे दुरुस्त करो पहले, कि ठिगड़ लगाना है कहीं पे, पैंट फटी है पीछे से, पवित्र आत्मा में भरकर उसको ठिगड़े लगाओ, उसे ठीक करो। खुद के लिए पवित्र आत्मा दिया है, तुम्हारे लिए मेरे लिए परमेश्वर ने पवित्र आत्मा का वरदान हमारी आत्मिक उन्नति के लिए दिया है। और हम उल्टा करने लग जाते कभी कभी। मुझे पवित्र आत्मा मिलते ही मैं अन्य भाषा दूसरों के लिए बोल रहा हूँ, मैं दूसरों के लिए वापस चमत्कार की प्रार्थना कर रहा हूँ, मैं दूसरों के लिए क्या पवित्र आत्मा मुझे मिला है। घर वाले परेशान है कुछ लोगों से, है ना। एक बहन है जिसको पवित्र आत्मा मिला है, तो वो सुबह उठ के हल्ला मचाती है, घर में लोग परेशान है। एक भाई है जो घर का काम ही नहीं करता क्योंकि पवित्र आत्मा मिला है उसे, वो घूमना चाहता है, इवेंजलिज्म करना चाहता है। नहीं नहीं नहीं, अपने नैतिकता के खिलाफ अगर आपकी पवित्र आत्मा जा रही है तो शायद वो पवित्र आत्मा नहीं है। तो ये चार चीजें आप ध्यान में रखिए। अच्छे काम करिए, जो काम परमेश्वर ने हमारे लिए बना के रखे हैं इसलिए करने हैं, उससे हमें उद्धार नहीं मिलने वाला। और हमें प्रभु यीशु मसीह के साथ जीवन जीना है, 10 आज्ञाओं का पालन, प्रभु की प्रार्थना का पालन हमारे जीवन में, रोजमर्रा के जीवन में उसे देखना है और आत्मा से भरकर हमें आगे जाना है। मेरे भाइयों, मुझे पता है कि खाने का समय हुआ है और अब ये समय मैं ज्यादा लूंगा तो कोई सुनेगा नहीं मेरी, इसलिए मैं आपको थोड़ा सारांश की ये जो चीजें है ये ग्रुप में डालूंगा। जो भी मैंने अभी बताया है वो ग्रुप में डालूंगा, आप उसको देख सकते हैं, पढ़ सकते हैं। और मैं चाहूंगा कि मैं यहीं पे रुकूं। मैंने जो भी बोला आपने प्यार से ध्यान से सुना, मैं वहां नहीं आया इसलिए आपने मुझे माफ किया, इसलिए मैं आपको धन्यवाद देना चाहूंगा। अगली बार जरूर मिलेंगे, बहुत सारी बातें करेंगे और परमेश्वर की महिमा करेंगे। आने वाला जो समय है पूरे दिन भर का वो आपका शुभ रहे, आनंद के साथ आप प्रभु की महिमा के लिए संगति करें। सबको जय मसीह।